हॅलो गायज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आता हा नवीन ब्लॉग चालू करतो आहे मी स्वतः अनिकेत मांगलकर. कारण आता आम्ही जातो आहे काहीतरी पेटपूजा करायला. आणि पेटपूजा करायला म्हटलं की अंकिता खूप छान तयारी वगैरे करते, कारण तिला खूप खायचं असते. बरोबर? बघा ती आली. म्हटलं आपण पेटपूजा करायला चाललो आहे थोडं बाहेर आज, आणि हेल्दी खाणार आहोत आम्ही आज. हेल्दी मला माहिती नाही, मी बोलली नाही हेल्दी खाणार आहे. तिथे गेल्यावर जे असेल ते मी खाणार आहे. हा काय खाणार आहे ते मला माहिती नाही. बघू आपण कोण काय खाणार ते. आणि आज आमच्यासोबत स्पेशल गेस्ट आहे. येस. सो ते ब्लॉग करायचं ठरवलं, कारण ते स्पेशल गेस्टला कधी कधी येते ना तो त्यांना स्पेशल गेस्टला आपण तिथे डायरेक्ट आल्यावरून टाकू. सो भेटू लवकरच. तोपर्यंत बाय. आता आमची तयारी झाली आहे. तांदेलमध्ये आमची छान तयारी झालेली आहे. कितीतरी दिवसांनी असं जीन्स आणि आमची तयारी थोडी वेगळी पण दाखवतो. यस, ठीक आहे. चला आता भेटू पुढच्या डेस्टिनेशनवरती. हो, आता आम्ही गेस्टला घ्यायला आलो आहे आणि मालकीन बसल्या आहात. मालकीन हात बसले आहे. आणि मालकीननी मला बाहेर उतरवलं, त्यांना पर्सनल टाईम पाहिजे होता म्हणून. गेस्ट आलेले आहेत आणि गेस्ट बघा. हे असं आहे म्हणून मला असं ड्रायव्हरसारखं फील होतं. येतात दोघी सोबत फिरतात, मी मागं फिरतो बिचारा. का गं, मी ड्रायव्हर आहे का तुमचा? मला एकटा सोडून जाता नेहमीच. मग वैष्णवी अरे बापरे, दुसरीकडे जाऊ. इथे आलो आहे आम्ही. इथे वेटिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही नंबर लावून दुसरीकडे खायला चाललो आहे. ही आमची सारथी आहे. ही सांगते आम्हाला की कुठे कुठे काय काय चांगलं भेटते. आणि एक सारखी अमरावतीला गेली आहे. हां, तिला पण फोन करून विचारला आहे. सो आता आम्ही इथेच बाजूला सोया चाप मिळतात ते खायला चाललो आहे. म्हणजे चाप मिळतात ते खायला चाललो आहे. तिथून आम्ही इथे आलो तर सोया चाप खायला. तिथे वेटिंग होती म्हणून खूप भेटेल. लगेच आलं पण. रुमाली रोटी आणि चाप आणि पण छान. स्पेशल आहे. हा छान आहे. आपण खातो त्याच्याविषयी छान आहे नाही. सोयाचा खाऊन मी परत आलो तर तरी इथे वेटिंगच होती मी या कबाब्समध्ये. सो मी तेच इथे बोलली पण रेकॉर्ड झालं नाही. फायनली खूप वेळानंतर जागा भेटली आम्हाला. 1.5 तास वेटिंग होतं. कसं वाटत आहे तुला? काय खिलवणार आहे तू आम्हाला? किती खराब. हो, तू खराबच आहे. मी चांगला फक्त मी कलर दिसतच आहे पण लाईटच्या अपोजिट साईड. तुला मी कलरनी मार खाल्ला, बाकी मी स्मार्टच आहे. गैर डिस्कशन करत आहेत या दोघी. माझी प्रॉपर्टी घेणार या दोघी. आता एवढं डिस्कशन करत आहे की प्रॉपर्टी कशी घ्यायची. फायनली खूप वेटिंगच्या नंतर 1 तास इथे बसलो आम्ही आणि अर्धा तास. आणि मग आता आलं हे 2 तास. हां, सदरनान आणि हमस. आणि हे याच्याबद्दल काही टिप्पणी दे ना. अनुचं हे आहे, हे आमच्या दोघींचं आहे. हे काय याच्याबद्दल म्हण ना, काही त्याला नावं ठेव. कम ऑन, यू कॅन डू इट. आता नाही खाल्ल्यावर त्याचं नाव. फायनली यांनी घेतला. आम्ही दोघी. हा, तुम्हीच दोघी. फायनली यांनी घेतला. मेरिडियन मध्ये मेरिडियन मध्ये कॉटन कॅन्डी रेड वेल्वेट आहे. कॉटन कॅन्डी इंग्लिश स्ट्रॉबेरी आहे आणि तिचं इंग्लिश हा तुझा आहे. स्ट्रॉबेरी. मग तुझा आहे. मग तिचा कोणता आहे? शिवचा? अरे जामून आहे यार आमची ते. जामून जाऊ दे, नेक्स्ट टाइम घेऊ. ही विसरली, मी स्ट्रॉबेरी घेतली. अरे यार, ठीक आहे यार. चला पहिले चिवची आईस्क्रीम, मग अंकिताची आईस्क्रीम खाऊ आपण आणि मग माझी खाऊ. बाय. हॅलो, वी आर बॅक. आम्ही घरी आलो आता. आम्ही जीवसोबत असतानाच बंद करणार होतो व्हिडिओ, पण एवढं आम्ही गोष्टी करत बसलो की आम्ही विसरून गेलो बंद करायचं. सो आता ते दाखव आपलं पार्सल आम्ही आणलं आहे. आमचं हमस उरलं होतं. सो आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की नाचोस खा आणि नाचोस घ्या आणि ते हमसमध्ये डिप करून खा, छान लागतात. सो आता मोस्टली ते तर उद्या होईल. पण सुंदर होतं, टेस्टी होतं. तिथे खूप आवाज होता म्हणून आम्ही जास्त बोललो नाही. तुम्हाला एक रिव्ह्यू देते शॉर्टमध्ये. आम्ही गेलो पहिले मिया कबाबमध्ये, पण तिथे वेटिंग होती भरपूर.
सो इन केस तुम्ही पुण्यात असाल आणि सॅटर्डे संडेला मिया कबाबमध्ये जाणार असाल तर 1-2 तास हाताशी घेऊन जा, कारण तिथे असं पण नाही आहे. इव्हनिंग टाईमला. हां, इव्हिनिंग टाईमला, दुपारचं माहीत नाही, पण खूप टेस्टी आहे म्हणतात ते, नॉनव्हेजसाठी स्पेशली. आम्ही नॉनव्हेज नाही खात. सो दुपारच्या टाईमला जर संध्याकाळच्या टाईमला जात असेल तर तुम्हाला ते हेच करावं लागेल की वेटिंग राहीनच तिथे. टेस्टी होतं. आम्ही पहिले तिथे वेटिंग होती त्याच्यामुळे आम्ही त्याच्या बाजूला सोया चाप आहे, त्याचं नाव हाय स्ट्रीट सोया चाप आहे, जे त्या बानेरला मिया कबाबच्या बाजूलाच आहे. 200-300 मीटरवरच असेल ना अनु, 200-300 मीटरवर. सो तिथे आम्ही चिल्ली सोया चाप खाल्ला, जो की खूप टेस्टी होता. आणि 2 नान घेतले 3 जणं मिळून आणि 1 चाप. सो ते खाल्लं आम्ही. त्याच्यानंतर ते ताक आणलं तर चिवनी बाजूच्या दुकानातलं ते खाल्लं. त्या सगळ्याचा मी फोटो टाकेन, मी घेतला नाही आहे पण मी टाकेन गुगलवरून वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत गेलो, तरी पण आमचा नंबर लागला नव्हता जसं आम्ही तुम्हाला सांगितलं. आणि मग नंबर लागल्यावरही तिथे असं नाही आहे की लगेच तुम्हाला मिळालं. नंबर लागल्यावर अर्ध्या तासाने आमची ऑर्डर आली. आणि जातर नान, त्याच्यात 3 पीसेस होते आणि हमस. सो मागच्याच आम्ही हमस आणि फलाफल खाल्लं होतं, तर याला आवडले नव्हते, हा त्याला वडे करत होता. पण आता फलाफल नव्हते, फक्त हमस होते. सो ते जातर नानसोबत खूप टेस्टी लागत होते, खूप आवडलं आम्हाला. आणि आम्ही ते जातर नान 3ही खाल्ले, पण आमचं हमस उरलं म्हणून आम्ही ते घरी घेऊन आलो. एवढंच होतं. त्याच्यानंतर ते जरा मिया कबाब जे आहे ते थोडेसे, मियाच आहे ना रे नाव की मी काही मिया. हां, तर ते थोडंसं कॉस्टली आहे ते शॉप, पण येस टेस्ट वाईज आपण म्हणजे जाऊ शकतो. जर नॉनव्हेज खात असेल तर नक्कीच जा. नॉनव्हेजवाल्यांसाठी खूप छान आहे, कारण असं समजू की 10तले 8 ते 9 कस्टमर आहे तिथे नॉनव्हेजच खात होते. आम्ही होतो 10वं. आणि आई गं, आणि बस अजून काय, त्या एरियात गेले तर तिथे सोया चाप पण खाऊ शकता तुम्ही, वेटिंग असली भेटली तर. आणि आता सोया चापच्या बाजूला एक पाणीपुरीवाला पण आहे, तिथे फ्लेवर्ड पाणीपुरी. ते नाही खाल्लं आम्ही. तुम्हाला वाटत असेल की कसे राक्षस आहे हे, तर नाही खाल्लंय आम्ही ते. आणि आता आम्ही घरी आलो. आता पाऊण वाजलाय. यस, पाऊण घ्या. आणि आता खूप थकलो, निजणार आहोत आता आम्ही. आणि निद्र अवस्थेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हाला माहीतच आहे, आमच्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे, आमच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला पण लाईक करायचं आहे अनु. आणि कमेंट करायचे व्हिडिओच्या खाली की तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही मिया कबाबमध्ये गेले आहे का, काय खाल्लं आहे तिचं, किंवा आम्ही काय खाऊ नेक्स्ट टाईम. आणि कमेंट करायची आहे, सबस्क्राईब करायचं आहे, आणि भेटायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.